नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शॉर्ट ट्रिक वाला। बघा, तुमच्यासाठी आज आपण एक नवीन घटक घेऊन आलोय, अपूर्णांक। बऱ्याच वेळा पोलीस भरतीला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न मुलं एक्स आणि वाय मेथडने सोडवतात। आपण पहिल्यांदा हे गणित एक्स आणि वाय मेथडने सोडवणार आहे, त्यानंतर हे गणित कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवलं जातं शॉर्ट ट्रिक मेथडने ते आपण बघूयात। बघा गणित काय आहे आपलं। 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 3 येईल। आता आपण याची बेसिक मेथड बघतोय। बघा, 3/7 मध्येचा अर्थ होतो प्लस, 3/7 किती वेळा म्हणजे आपण x वेळा म्हटलं। बघा, 3/7 मध्ये 3/7 किती वेळा x वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर किती येईल? 3 येईल। हे समीकरण जर तुम्ही सॉल्व केलं तर याचं उत्तर तुमचं येणार आहे। बघा, हा 3/7 जसा आहे तसंच लिहिला, अधिक चिन्ह आहे, जसं आहे तसंच लिहिलं। आता इकडे बघा, 3 गुणिले x केलं तर याचं उत्तर येते 3x, छेदामध्ये किती आहे 7, इक्वल टू किती होणार आहे 3। आता बघा, हा 3/7 इकडे प्लस आहेत, बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यानंतर तो होणार आहे वजा। ठीक आहे, बघा आता मी काय करतोय, हा 3/7 बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊन जातोय। इकडे काय उरेल आपलं 3x छेदामध्ये 7 बरोबर हा 3 आहे तसाच, हा 3/7 तिकडे घेऊन गेलो तर होणार आहे वजा 3/7। आता बघा रे, हा 3x छेदामध्ये 7 जसा आहे तसाच बरोबर या दोघांचा गुणाकार होईल आणि ही संख्या याच्यामधून वजा होईल। 7 त्रिक 21, 21 वजा 3 केलं तर येणार आहे तुमचं 18 छेदामध्ये 7। आता काय होईल रे, हे बघा, हा 3/7 तिकडे जाऊन काय होणार आहे, व्यस्त होणार आहे, गुणाकार व्यस्त होणार आहे, म्हणजे अंशातली संख्या छेदामध्ये जाणार आहे आणि छेदातली संख्या अंशामध्ये जाईल, तेव्हा तुमचं x चं उत्तर मिळणार आहे। बघा काय होईल इथं, x इक्वल टू हा 18/7 जसा आहे तसाच गुणाकारामध्ये हे व्यस्त झालं म्हणजे वरती 7 गेला, खालती किती आला रे 3 आला। बघा, 7 ला 7 गेला, भाग द्या, 3 एक 3, 3 स किती रे 18, तुमची x ची व्हॅल्यू आली आहे 6, म्हणून या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे 6। म्हणजे 3/7 मध्ये 3/7 किती वेळा 6 वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर तुमचे किती येईल 6 येईल। आता बघा, पुढलं हेच गणित आपण शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवणार आहे। बघा, शॉर्ट ट्रिक मेथड, कमीत कमी वेळेमध्ये हे गणित तुमचं सुटणार आहे, काही जास्त डोकं लावण्याचं काम नाही। बघा आता 3/7 आहे, ह्या अपूर्णांकाला उलट करा, उलट करा म्हणजे गुणाकार व्यस्त करा, छेदातली संख्या अंशात न्या, अंशातली संख्या छेदामध्ये आणा। बघा आता 3/7 चं व्यस्त केलं तर होतं 7/3, तुमचं उत्तर किती येतं रे 3। मग काय करा, याला गुणाकारामध्ये 3 ने मल्टिप्लाय करा, 3 ला 3 गेला, जे उत्तर येईल त्यामधून किती वजा करायचं आहे, 1 वजा करायचं आहे। बघा, 7 वजा 1 किती आलं उत्तर 6। तुमचं हे एक्स मेथडने पण उत्तर 6 आलं होतं आणि शॉर्ट ट्रिक मेथडने पण उत्तर 6 आलंय। आता इथं शॉर्ट ट्रिक मेथड काय वापरली आपण, 3/7 होतं, याला फक्त उलट करून लिहिलं, उलट करून लिहिलं म्हणजे छेदातली संख्या अंशामध्ये, अंशातली संख्या छेदामध्ये। बघा, 3/7 चं किती आलं 7/3, उत्तर किती येतंय 3, 3 ला 3 कॅन्सल करा, आलेल्या उत्तरातून नेहमी 1 वजा करा म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर 6 येईल। बघा, अशाच प्रकारचं पुढील उदाहरण काय सांगतं आपल्याला, 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 9 येईल। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो मागचा प्रश्न सोडवला होता तो एक्स आणि वाय मेथडने सोडवला होता आणि शॉर्ट ट्रिकने पण सोडवला होता। आता हे गणित आपण डायरेक्टली शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवतोय। बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, शॉर्ट ट्रिक मेथड काय सांगितली होती बघा, शॉर्ट ट्रिक। बघा, अपूर्णांकाला काय करायचं, व्यस्त करायचंय, म्हणजे अंशातली संख्या न्यायची छेदामध्ये, छेदातली संख्या आणायची अंशामध्ये। बघा आता इथं काय होईल, 3/5 चं काय होईल 5/3 होणार आहे, गुणाकारामध्ये उत्तर तुमचं किती येतंय 9 येतंय, त्याला 9 ने मल्टिप्लाय करा। बघा, 3 एक 3, 3 त्रिक किती रे 9, 3 पाचे किती रे 15, 15 3 पाचे 15, 15 मधून 1 वजा करा, तुमचं उत्तर किती येणार आहे 14। तुमचा प्रश्न संपला। बघा, शॉर्ट ट्रिक मेथडने किती कमी वेळामध्ये तुमचं उत्तर आलंय। ठीक आहे, बघा याच टाइपचा पुढील प्रश्न, 9/4 मध्ये 9/4 किती वेळा मिळवावेत
म्हणजे उत्तर 36 येईल. आता बघा रे काय करायचंय, शॉर्ट ट्रिक मेथड कसं वापरतो बघा. शॉर्ट ट्रिक मेथड, अपूर्णांक उलटा करून लिहा. 4 छेद किती होईल रे 9. तुमचं उत्तर किती येत आहे 36. तर मल्टिप्लाय किती करा 36. बघा 9 एक 9, 9 चोक किती होणार 36, 4 चोक किती होणार रे 16. पण तुम्हाला ऑप्शन दिसतोय 16, 16 क्लिक करायचं नाही. नेहमी आलेल्या उत्तरामधून किती वजा करायचं तुम्हाला 1 वजा करायचा आहे. 16 मधून 1 गेला तुमचं उत्तर येते 15. ऑप्शन क्रमांक बघा, ऑप्शन क्रमांक 1 15 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एक नवीन टाइप आहे अपूर्णांक टॉपिक मधला. बघा उदाहरण काय आहे. एका पुस्तकाचा 3/8 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर आणखी 105 पाने वाचायची राहिली शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती. आता हे उदाहरण पोलीस भरतीला 100% येतं म्हणजे येतच. बघा तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या असेल तर अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला दिसेल. आता हे उदाहरण बेसिक मेथडने कसं सोडवायचंय आणि शॉर्ट ट्रिक मेथडने कसं सोडवायचंय, दोन्ही मेथड तुम्हाला सांगणार आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. ते काय म्हणताय, एका पुस्तकाचा 3/8 भाग म्हणजे बघा पुस्तकाला पाने किती आपल्याला माहित नाही. पुस्तकाला पाने किती आहे तर पुस्तकाची पाने x मानू. किती मानलं रे आपण x मानू. आता बघा ते काय म्हणताय, एका पुस्तकाचा किती भाग वाचला 3/8 भाग वाचला. मग बघा x चा 3/8 भाग वाचला. ते काय म्हणताय 20 पाने वाचून झाल्यावर आणखी 105 पाने वाचायची शिल्लक राहतात. मग आता बघा आपण पुस्तकाला पाने x मानली, 1 चे 3/8 प्लस किती पाने वाचली आहे 20 आणि किती पाने वाचायची शिल्लक आहे तर 105. ह्या दोघांची बेरीज केली, एवढ्यांची जर बेरीज केली तर हे पूर्ण होणार आहे आपलं पुस्तक. पूर्ण होणार आहे आपलं पुस्तक. आता बघा पुस्तकाला पाने x चा 3/8 भाग प्लस किती पाने वाचली आहे 20 आणि किती पाने शिल्लक आहे वाचायची तर 105. एवढा पूर्ण भाग आहे हे एकूण पुस्तक आहे तुमचं. बघा काय होईल आता 3 गुणाकारामध्ये x केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 3x. छेदामध्ये किती आहे रे 8, 8 लिहिलं अधिक. आता तुम्हाला काय करायचं बघा, हे 20 आणि 105 याची जर बेरीज केली तुम्ही तर ती बेरीज येते तुमची 125. किती येणार आहे 125. बरोबर किती असणार आहे रे x असणार आहे. आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित. इथं काय होणार आहे बघा 3x छेदामध्ये 8 अधिक 125 बरोबर काय होणार आहे x होणार आहे. मग आता पुढे बघा 3x इकडे आहे इथेच ठेवला. 8 हा काय आहे इकडे रे भागाकारामध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे तुमचा गुणाकारामध्ये होणार आहे. काय होणार आहे गुणाकारामध्ये होणार. म्हणजे बघा 3x छेदामध्ये 8 अधिक 125 बरोबर किती होणार आहे x. किंवा असंही करू शकता तुम्ही, हा 125 गुणिले 8 केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 1000. म्हणजे असं लिहू शकतात बघा 3x छेदामध्ये 8 अधिक 125 आहे बरोबर x आहे. म्हणजे 125 गुणिले 8 करा ते येईल तुमचा हा 1000. मग असं होईल 3x अधिक 1000 भागिले किती होणार आहे 8 बरोबर किती होणार आहे x. आता पुढे बघा हा 8 इकडे काय रे भागाकारामध्ये, पुढे गेल्यावर कशामध्ये होणार आहे गुणाकारामध्ये होणार आहे. म्हणजे बघा 3x अधिक 1000 बरोबर किती होणार आहे 8x होणार आहे. किती x होणार आहे 8x. आता इकडे बघा हा 3x इकडे काय प्लस, तिकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस, इकडे काय होणार आहे 1000 बरोबर 8x वजा 3x. मग बघा इकडे काय उरलं तुमचं 1000 बरोबर 8x मधून किती x गेला रे 3x. तुमच्याकडे उरतो 5x. किती उरतो रे 5x. भाग द्या 5 एक 5, 5 दुणे 10. तुमच्या पुस्तकाला पाने किती आहेत रे 200 पाने आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, पेपरला अशा मेथडने जर गणित सोडवलं तर तुमचा पेपर कव्हर होत नाही आणि तुम्हाला पेपर कव्हर न झाल्यामुळे तुम्हाला मार्क्स त्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये मार्क्स मिळत नाही. हेच गणित जर तुम्ही शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवलं तर काही सेकंदामध्ये हे गणित सुटतं आणि ही शॉर्ट ट्रिक वापरून तुम्हाला गणित सोडवायचे. बघा शॉर्ट ट्रिक काय आहे लक्ष द्या व्यवस्थित. शॉर्ट ट्रिक सांगतोय तुम्हाला काय शॉर्ट ट्रिक वापरायची मला सांगा रे. या उदाहरणामध्ये ही आहे अपूर्णांक संख्या आणि ह्या 2 आहे पूर्णांक संख्या. इथं काय करायचंय पूर्णांक संख्यांची बेरीज करायची. हे किती आहे 105 आणि हे किती आहे रे 20. पूर्णांक संख्यांची बेरीज केली तर ती येते 125. किती येते रे 125.
छेदामध्ये इथं किती आहे 8, तर 8ने काय करायचे मल्टिप्लाय करायचे आणि त्यानंतर फक्त छेद आणि अंश यांची काय करायची तुम्हाला वजाबाकी करायची. 8 मधून जर 3 गेला तर तुमच्याकडे उरतोय 5. बघा भाग द्या, 5 एक 5, 5 दुने 10, उरला 2, 5 5 25, 25 गुणिले 8 केलं तर 25 8 हे डायरेक्ट 200 येते. बघा तुमचं पहिलं उत्तर एक्स मेथडने आलं हे 200 आणि तुम्ही जर शॉर्ट ट्रिक मेथड वापरली तरी तुमचं उत्तर येते 200. बघा किती कमी वेळ लागतो हे उदाहरण सोडवण्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच टाईपचा अजून एक प्रश्न आपण सोडवतोय, शॉर्ट ट्रिक मेथड सोडवतोय. आता एक्स वाय मेथड आपण वापरणार नाही, याच्या पुढे एक्स वाय मेथड वापरायची नाही, डायरेक्टली शॉर्ट ट्रिक मेथड वापरून गणित सोडवायचे. बघा रे काय म्हणताय, एका पुस्तकाचा किती भाग वाचला 4/5 भाग वाचला व किती पाने वाचून झाल्यावर 25 पाने वाचून झाल्यावर आणखी 65 पाने वाचायची शिल्लक राहिली. मी तुम्हाला काय सांगितलं होतं या उदाहरणामध्ये, बघा शॉर्ट ट्रिक मेथड काय सांगितली होती, शॉर्ट ट्रिक मेथड काय सांगितली होती बघा, तुम्हाला म्हटलं होतं हे 25 आणि हे 65 हे दोघांची बेरीज करून घ्या. पूर्णांक संख्यांची काय करायची तुम्हाला बेरीज करायची. बघा 65 आणि 5 किती होतात 70, 70 आणि 20 किती होणार आहे 90. मग बघा इथे 90 लिहिलं. मी सांगितलं होतं तुम्हाला की छेदामध्ये अंक किती आहे तुमचा 5, तर 5 ने मल्टिप्लाय करायचे भागिले काय करायचं तुम्हाला छेद आणि अंश यांच्यामधला फरक, तो फरक 1 ने आहे. कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये 1 ने 1 असेल किंवा 1 ने भागलं तर उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. बघा 9 गुणिले 5, 9 5 45, हा 0 ठेवा, तुमचं उत्तर बघा डायरेक्टली शॉर्ट ट्रिक मेथडने 450 येते. बघा किती कमी वेळ लागतोय उदाहरण सोडवण्यासाठी. बघा याच प्रकारचं अजून एक उदाहरण आपल्याला आलं आहे. बघा एका पुस्तकाचा 2/5 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर आणखी 80 पाने वाचायची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती. बघा हा प्रश्न आपण शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवणार आहे. इकडे लक्ष द्या, शॉर्ट ट्रिक मेथड. बघा रे काय सांगितलं तुम्हाला सोडवायचं कसं. बघा इथे किती पाने 10 पाने, इथे किती पाने रे 80 पाने. दोघांची बेरीज करा, 10 आणि 80 याची बेरीज होते 90. पुढे जाऊन आपण काय करणार आहे, मी सांगितलं तुम्हाला छेदातली संख्या काय करायची छेदात गुणायचे म्हणजे मल्टिप्लाय करायचे. 90 गुणिले किती झालं 5. छेदामध्ये या दोघांचा फरक घ्या, अंश आणि छेद. अंश आणि छेदामधला फरक आहे 3. 3 एक 3, 3 त्रिक 9. बघा 30 आलं. 30 गुणिले 5 करा, 3 5 15 म्हणजे तो 0 ठेवला, तुमच्या पुस्तकाला पाने आले आहेत 150. बघा अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर अपडेट करणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि इतर मुलांपर्यंत तो पोहोचला पाहिजे असा पुढे पाठवा. बघा अशाच प्रकारचं पुढील उदाहरण मी आज तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर आणखी 49 पाने वाचायची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती. याचे ऑप्शन 4 दिले बघा, 110, 116, 112 आणि 113. हा प्रश्न तुम्ही शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवायचा आहे आणि याचं उत्तर आलेलं उत्तर तुमचं कमेंट मध्ये टाकायचंय आणि ते शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवा. तुमचं उत्तर आलेलं उत्तर कमेंट मध्ये टाका.